मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा लोकसंग्रह खूप मोठा होता। ब्रह्मचैतन्य महाराजांचा हा विविध स्तरातला लोकसंग्रह पाहून तत्कालीन सरकारनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना गोंदवलीच्या पंचक्रोशी पुरतं धर्माचार्यच मानलं होतं आणि त्यांना धर्माचार्याचे अधिकार दिले होते। भाऊसाहेब केतकर, बापूसाहेब साठे, बापूसाहेब खरे, आप्पासाहेब भडगावकर वगैरे मंडळींना श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे माझं काउन्सिल आहेत असं म्हणत आजूबाजूच्या गावातले पुष्कळशे तंटे महाराजांकडे सोडवायला यायचे आणि एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे महाराज मध्ये बसायचे आणि दोन्हीकडच्या बाजूंचं म्हणणं ऐकून घ्यायचे। तंटा करणाऱ्यापैकी खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे हे महाराजांना अंतर्ज्ञानामुळे तात्काळ कळायचं, म्हणून ते अशा खुबीनं तंटा सोडवायचे की त्यामुळं दोन्ही बाजूंचं समाधान व्हायचं आणि त्या घरी जायच्या आणि जाताना प्रत्येकाला मात्र जेवण मिळायचं। आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्हेर करायचा नाही, तिरस्कार करायचा नाही, हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या लोकसंग्रहाचं प्रधान तत्व होतं। त्यामुळं काही निमित्ताने त्यांचे निंदक जरी त्यांच्याकडे आले तरी महाराज त्यांच्याशीही प्रेमानं वागायचे। तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळायचे। त्याचा परिणाम असा व्हायचा की तो मनुष्य आपोआपच महाराजांच्या प्रेमात पडायचा आणि त्यांना वश होऊन जायचा। एकदा तो मनुष्य महाराजांना वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावरती नेऊन सोडण्याची त्यांची करामत त्याला लवकरच अनुभवायला सापडायची। दहिवडीला मोडक नावाचा एक अबकारी अधिकारी होता। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता। आपल्या नातेवाईकाला भेटण्याकरता तो एकदा गोंदवल्याला आला। श्री महाराज त्याच्याशी अत्यंत प्रेमाने वागले, खुबीनं वागले आणि नंतर तो म्हणाला, छे छे, हे महाराज फार व्यवहार चतुर आहेत बुवा, मला तर ही कल्पनाही नव्हती। त्याचप्रमाणे गदगला एक चांगल्यापैकी वकील होता। महाराजांवरती त्याची श्रद्धाही होती, पण तो व्यसनी होता। हे जरी खरं तरी एखाद्या संताला शोभेल असा त्याचा उदार स्वभाव होता, म्हणून महाराजांना तो माणूस फार आवडायचा। ते त्याला पुष्कळ वेळेला विवेकाच्या गोष्टी सांगायचे, सुविचार सांगायचे। तेव्हा तो त्यांना म्हणायचा, महाराज अहो मी काय करू,
मला तुम्ही सांगता ते समजत नाही असं का तुम्हाला वाटतं? अहो, मला हे सगळं समजतं, पण एकदा का व्यसनाची उर्मी आली, एकदा का व्यसनाची तल्लफ आली, म्हणजे एखादा दरवेशी जसा अस्वलाला खेचून नेतो, अगदी तशी माझी अवस्था होते हो. मी मग त्या व्यसनाच्याच अधीन बनतो. यावर श्री महाराज म्हणाले, असू दे असू दे, व्यसन करीत असताना देखील एक गोष्ट करा. म्हणले कोणती? तर म्हणले व्यसन करीत असताना सुद्धा तुम्ही नाम घेत जा. आज ना उद्या तुमचं काम होऊन जाईल. लोकांना महाराज म्हणायचे, अहो, हा मनुष्य हिरा आहे, हिरा. हा मनुष्य मोती आहे खरा, पण जरा डागाळलेला मोती आहे. गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जो न्हावी होता तो मोठा वेदांती होता, त्याला वेदांत समजायचा. आणि एकदा महाराजांनी त्याला एका शास्त्री बुवाबरोबर वाद घालायला लावलं आणि त्या शास्त्री बुवाला वादामध्ये कुंठित करून श्री महाराजांना शरण येण्याला त्यांनी भाग पाडलं. त्याच्या बायकोची श्री महाराजांच्यावर ते फार निष्ठा होती. एकदा महाराज संध्याकाळी तिच्याकडे गेले. महाराजांच्या बरोबर अगदी 10-12 मंडळी होती. ते तिला म्हणाले, का ग, तुझा नवरा तुला चांगला वागवतो ना, का उगाच मारतो बिरतो? ती हसली आणि तिनं उत्तर दिलं, नाही महाराज, मला तो त्रास देत नाही. यावर महाराज बोलले, अगं, हे वेदांती लोक बोलायला जितके चांगले असतात तितकेच वागायला वाईट असतात. तिथून महाराज निघाले आणि कासेगावकरांना त्यांनी काही प्रश्न विचारले. त्यावेळेला कासेगावकर म्हणाले, महाराज, मला हे काही कळत नाही. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मला कळत नाही हे ज्याला कळालं त्याला सगळं कळालं. मला कळत नाही असं म्हणणारी लोक मला फार आवडतात. एका दिवशी संध्याकाळी 7 वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराज धाकट्या रामाच्या मंदिरात आरती करता उभे होते. बरीच मंडळी होते. इतक्यात श्री महाराजांच्या जवळच्या नात्यातली 17-18 वर्षाची एक मुलगी धाकट्या गोंदवल्याहून एकटी धावत आली आणि सरळ मंदिरात येऊन महाराजांच्या कमरेला मिठी मारून ती मोठ्यानं हंबरडा फोडून रडायला लागली. तिच्या तान्ह्या मुलाला आकडी आली आणि तिचं तान्हमूल बेशुद्ध झालं. या प्रसंगात आता ब्रह्मचैतन्य महाराजांशिवाय आपल्याला कोणी नाही असं मनात आणून तिनं त्या पोराला घरीच ठेवलं आणि आपण एकटी धावत श्री महाराजांकडे आली. आईचं मुलाविषयीचं ते प्रेम पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी तिला धीर दिला, शांत केलं. भडगावकरांकडून औषध दिलं, रामरायाचा अंगारा दिला आणि एक मनुष्य तिच्या बरोबर देऊन तिला घरी पोचती केली. हा प्रकार पाहून काही नवीनच गोंदवल्याला आलेल्या मंडळींच्या मनात विकल्प आला. आरती झाल्यानंतर महाराजांनी त्या दिवशी मुद्दाम निरूपण केलं. महाराज स्वतः निरूपणाला बसले आणि म्हणाले, व्यवहारात मला एकच प्रेम समजतं. ते प्रेम म्हणजे आईचं मुलावरचं प्रेम. समजा तुमची नात अशा प्रसंगात सापडून तुमच्याकडे धावत आली असती तर तुम्ही काय केलं असतं? तिला झिडकारून बाजूला सारलं असतं की तिच्यावर रागावला असतात? अहो, आईचं प्रेम हे देहबुद्धीचंच खरं, पण तरी पण त्यातल्या त्यात ते फार शुद्ध आणि निस्वार्थी असतं. साधू जवळही प्रेम असतं म्हणून तर लोक त्याला चिकटतात. अहो, माझ्यामधलं प्रेम वजा करून टाकलं तर मी काहीच शिल्लक नाही. खरंय, जसं साधूचं जनमानसावर ते प्रेम असतं तसंच आईचं आपल्या लेकरावर ते प्रेम असतं. ऐसी प्रेमाची ही जाती करी लाभावीण प्रीती, असं तुकोबारायांनी आईच्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. लेकरू जर उन्हात खेळत असेल तर आई त्याला रागवते आणि म्हणते, अरे मेल्या, सावलीत मर. खऱ्या अर्थानं तिला असं म्हणायचं असतं की उन्हात खेळला तर तुला अपाय होईल, सावलीत ये आणि जग. जिच्या मर या म्हणण्याचा अर्थ जग आहे, तिच्या जग या म्हणण्याचा अर्थ काय असेल? श्री ब्रह्मचैतन्य महाराज आईच्या प्रेमाला साधूच्या प्रेमाची उपमा देतात आणि तसंच प्रेम महाराजांनी आपल्या सगळ्या भक्तगणांवर ते केलं. एकदा 2 भाऊ जे बऱ्यापैकी श्रीमंत होते असे गोंदवल्याला महाराजांच्या दर्शनाला आले. चांगले 8-10 दिवस तिथं राहिले. पण रोज नुसती आमटी आणि बाजरीची भाकरी, आमटी आणि बाजरीची भाकरी, आमटी आणि बाजरीची भाकरी
खाऊन कंटाळून गेले. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, अहो, मी म्हशी ठेवण्याचा पुष्कळ प्रयत्न करून पाहिला, पण त्याचा परिणाम असा झाला की इथं राहणारे सगळे लोक दूध घेऊन जायला लागले. कोणी गरीब म्हणून दूध घेऊन जायला लागला, कोणी बाळंतीण म्हणून न्यायला लागला, कोणी आजारी म्हणून न्यायला लागला, कोणी हक्काचं म्हणून न्यायला लागला, आणि शेवटी रामाच्या नैवेद्याला सुद्धा दूध उरेन असं झालं. म्हणून मग मी म्हशी काढून टाकल्या आणि भाकरी आणि आमटी सुरू केली. भाकरी आणि आमटी मागायला कोणी येत नाही, हे तरी माझं भाग्यच म्हणायचं ना. महाराज असं म्हणल्यानंतर ते दोघेजण पोटातून हसले आणि मग मात्र त्यांनी कधी आमटी भाकरीचा कंटाळा केला नाही. महाराजांचा लोकसंग्रह हा असा सगळ्या थरातला होता. अगदी आबाल वृद्ध नर नारी, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित, व्यसनी निर्व्यसनी, साधक स्वार्थी, देहबुद्धी जाणणारे, मोठमोठे वेदांती, सगळ्या स्तरामध्ये महाराजांचा लोकसंग्रह होता. पण प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला महाराजांनी नामाच्या प्रेमात पाडलं, नामसाधनेला लावलं. महाराज खऱ्या अर्थानं नामावतार होते. श्री महाराजांच्या चरित्रातले हे प्रसंग असेच आपल्याला दररोज क्रमशः ऐकायचे. महाराजांच्या चरित्रातले आजचे हे प्रसंग तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. तुमचं नाव लिहा, तुमच्या गावाचं नाव लिहा. इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते विनामूल्य प्राप्त होण्याकरता तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला आपोआप आणि विनामूल्य प्राप्त होईल. महाराजांच्या चरित्राचे हे भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही एक विनंती तुम्हाला करतो. आणि आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते वाहतो. उद्या पुन्हा दुपारी 11 वाजता महाराजांच्या चरित्राची सेवा करूयात. तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीता कांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. मलाई तुके रघुराया, मती उपजो तुझी या गुण गाया, 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 देई मला